कोजागरी पौर्णिमा काय आहे? मित्रांनो, धर्मशास्त्रानुसार कोजागरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून कोजागृती म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे पाहते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते. कोजागरी पौर्णिमा ही रात्रीची साजरी केली जाते. रात्रीच्या नीरव शांततेत, चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्यात मसालेदार दूध प्राशन करून ही रात्र साजरी केली जाते. कोजागरी आणि रात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे आणि या पौर्णिमेची वेगळी एक अशी खास कथा आहे जी परंपरेने चालत आली आहे. आज आपण कोजागरी पौर्णिमा का साजरी केली जाते ते त्यामागची कहाणी बघणार आहोत. कोजागरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी जे व्रत पाळले जाते त्यास कोजाव्रत असं म्हटलं जातं. या व्रतात दिवसभर उपवास करून रात्री माता लक्ष्मी आणि ऐरावत रूढ यांची इंद्र पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर देव आणि पितर यांना नारळाचे पाणी आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो नैवेद्य आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावा असे या व्रताच्या विधीमध्ये म्हटलं आहे. आकाशात दिसणाऱ्या चंद्रांची पूजा करून रात्रीच्या वेळी त्या आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा. तसेच या दिवशी द्यूत खेळावे असेही विधीत म्हटलेलं आहे. यात रात्री लक्ष्मी कोजागृती म्हणजेच कोण जागा आहे असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल त्याला धनधान्य म्हणून लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणी दीप लावून प्रकाशमान ठेवावीत. हा दिवस आणि ही रात्र प्रामुख्याने श्री लक्ष्मीच्या आराधनेची असते. ही अशी एक आख्यायिका आहे. मित्रांनो, यामागील काय आहे कथा ते आपण बघणार आहोत. प्राचीन काळात मगध देशात वलिद नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. जेवढा सज्जन ब्राह्मण होता तेवढीच त्याची पत्नी दुष्ट होती. ब्राह्मणाच्या गरिबीमुळे ती दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असायची. आपल्या पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर ब्राह्मणाला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन महिन्यातील पौर्णिमा होती. ब्राह्मणाला नागकन्याने रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागरी व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मण कोजागरी व्रत केले. ब्राह्मणाला या व्रताच्या प्रभावाने अपार धनसंपत्ती प्राप्त झाली आणि त्याच्या पत्नीची बुद्धी चांगली झाली. ते दाम्पत्य अतिशय सुखाने संसार करू लागले. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.